नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अभ्यासातील एकाग्रता याचं महत्त्व काय आहे, ती का गरजेची आहे आणि ती कशी वाढवायची याविषयी आपण पाहणार आहोत. तर आज आपण पाहूयात. तर ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसता, पुस्तक उघडता आणि वाचन करता म्हणजे एकाग्रता तर नाही. तर ज्या वेळेला तुम्ही तुमचं मन पूर्णपणे त्या अभ्यासात गुंततं, ठीक आहे, जे तुम्ही वाचताना फक्त वाचत असता, पण मन तुमचं पूर्णपणे ज्या वेळेला त्यामध्ये गुंततं त्यावेळेला ती असते तुमची एकाग्रता. तर त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे फायदे आपल्याला अभ्यासामध्ये काय होतात आणि ती वाढवायची कशी, हे या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एकाग्रतेचं महत्त्व काय आहे, तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होतो. कमी वेळेमध्ये तुम्हाला तर विषय व्यवस्थितरित्या समजू लागतो, समजतो आणि जास्त वेळ तुम्हाला त्या विषयाला द्यायची गरज लागत नाही. तुमचा वेळ या ठिकाणी वाचतो. हा सर्वात महत्त्वाचा फायदा तुम्हाला होतो. इतर विषयांना तो वेळ तुम्हाला देता येतो. समज आणि तुमची स्मरणशक्ती वाढते. ज्यावेळेला तुम्ही अभ्यासामध्ये मन लावून व्यवस्थित अभ्यास करता त्यावेळी तुमची स्मरणशक्तीसुद्धा त्या ठिकाणी याच्यामुळं वाढत असते. तसेच तुमची परीक्षेची जी भीती असते, तुम्ही अभ्यास खूप केलेला असतो, परंतु मला पेपर व्यवस्थित जाईल का, पूर्ण होईल का, मला काही अडचण येणार नाही ना, ही जी भीती तुमच्या मनामध्ये असते, ती भीतीसुद्धा या ठिकाणी एकाग्रतेनं केलेल्या अभ्यासामुळं कमी होत असते. तसेच तुमच्या ज्या चुका आहेत अभ्यासामधल्या असतील किंवा परीक्षातल्या ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या का होत असतात, तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, त्यामुळे तुमच्या चुका होत असतात. तर या चुकासुद्धा कमी या ठिकाणी होतात. कधी एकाग्रतेने अभ्यास जर तुम्ही करत असाल, मन लावून अभ्यास करत त्या ठिकाणी असाल, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळं तुमच्यातल्या होणाऱ्या ज्या चुका आहेत त्यासुद्धा या ठिकाणी कमी होतात. तसेच तुम्हाला तुमच्या सवयी आणि शिस्त तुमच्यामध्ये व्यवस्थितरित्या आणि चांगली शिस्त निर्माण होते. तसेच तुमचा अभ्यासाचा जो तुमच्यावरती ताण आहे, अपेक्षांचा जो ताण आहे, तुमच्यावरती जो दबाव आहे, तो सुद्धा कमी होण्यासाठी आपल्याला एकाग्रतेची खूप गरज या ठिकाणी पडते. हे सर्व फायदे आपण पाहिले की जर एकाग्रता वाढवली आपण, आपली अभ्यास आपण एकाग्रतेनं व्यवस्थितरित्या जर केला तर याचे फायदे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल, परीक्षेतील ताण, भीती तुम्हाला कमी करायची असेल, चुका कमी करायच्या असतील, आत्मविश्वास वाढवायचा असेल, तुम्हाला शिस्तपूर्ण अभ्यास करायचा असेल, अभ्यासाचा तुमच्यावरती असलेला ताण कमी करायचा असेल, तर तुम्हाला जो तुम्ही अभ्यास करताय तो एकाग्रतेनं करणं या ठिकाणी गरजेचं आहे. हे सर्व तुम्ही समजून घेतलं. तर आता आपण पाहूयात की एकाग्रता वाढवायची कशी, जो तुम्ही करताय तो एकाग्रतेनं कसा करायचा. सर्वात प्रथम तुम्ही ज्या वेळेला अभ्यासाला बसणार आहेत त्यावेळेला 2 मिनटं 3 मिनटं तुम्ही काय करायचं आहे, काही मिनटं खोल श्वास घ्यायचा आहे आणि तो हळूहळू सोडायचा आहे. परत खोल दीर्घ श्वास या ठिकाणी घ्यायचा आहे, तो परत सोडायचा आहे. असं किती वेळ करायचं आहे, जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही, तोपर्यंत तुमचं अभ्यासावर लक्ष केंद्रित होणार नाही, एकाग्रतेनं अभ्यास होणार नाही. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं मन शांत करायचं आहे आणि मगच अभ्यासाला बसायचं आहे. दुसरा पर्याय असा आहे की समजून घेऊन अभ्यास करायचा आहे, पाठांतरावरती भर द्यायचं नाही. तुम्ही जे वाचताय तो प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला पाठांतर करायचं नाही. तुम्ही जे वाचताय ते व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे की तुम्ही काय वाचताय, त्यामध्ये पूर्णपणे गुंतून जायचं आहे. तसंच तिसरा पर्याय असा आहे की अभ्यासाचं ठिकाण जे आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणार आहे ते स्वच्छ आणि शांत असावं. तिथं कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन, मोबाईल, सोशल मीडिया असं काहीही नसावं. शांत आणि स्वच्छ असावं, ज्यामुळे तुमचं अभ्यासावरती लक्ष केंद्रित होतं. पुन्हा अजून काय करू शकता, तर प्रोमोडोरो ही पद्धत आहे. या पद्धतीमध्ये काय करावं लागतं, तर 25 मिनटं तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि 5 मिनटं तुम्ही इतर ॲक्टिव्हिटी करू शकता, जसं की चालणं, पाणी पिणं, एखादं आवडतं कविता, गाणं ऐकणं, काही हालचाली तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ती 5 मिनटं करायची आहे. आणि अजून एक काय करायचं आहे, जर ज्यावेळेस तुम्ही 25 मिनटं वाचतात त्यावेळेला वाचल्याच्या नंतर, अभ्यास केल्याच्या नंतर डोळे बंद करून जे तुम्ही 25 मिनटं अभ्यास केलेला आहे ते पूर्णपणे रिवाईज करायचं आहे, मनातल्या मनात आठवायचं आहे की तुम्ही या 25 मिनटामध्ये काय केलेलं आहे. त्यावेळेला काय होतं, ते तुमचं पूर्णपणे मेंदूमध्ये उतरतं, स्मरणशक्ती वाढते त्यामुळे तुमची आणि कायमचं लक्षात राहतं. हे करायचं आहे प्रोमोडोरो टेक्निकमध्ये. तसेच तुम्ही जो अभ्यास करणार आहात तो ठराविक वेळेला तुम्हाला अभ्यास या ठिकाणी
करायचा आहे. का तर मेंदू ठराविक वेळेला अभ्यासासाठी तयार होतो. मेंदूला असं ट्रिगर मिळतं की हा वेळ अभ्यासासाठी आपण दिलेला आहे. त्यामुळं ठराविक अभ्यासाचं वेळापत्रक तुम्हाला करायचं आहे की या वेळेमध्ये हा मी अभ्यास या ठिकाणी करणार आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे. मेंदूसुद्धा तुम्हाला लगेच सिग्नल देतो की ही वेळ अभ्यासाची आहे. त्यामुळं तुमचं वेळापत्रक तुम्ही तयार करू शकता. तसंच तुम्ही अभ्यासाचं स्पष्ट उद्दिष्ट ठेवायचं की आज या घटकावरती मी अभ्यास करणार आहे. छोटं का असेना, पण उद्दिष्ट फिक्स असावे की आज मी हे करणार आहे. असं उद्दिष्ट ठेवायचं आहे तुम्हाला स्पष्ट. तसंच या ज्या सर्व टेक्निक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, अभ्यासापूर्वी मन शांत करणे, समजून घेऊन अभ्यास करणे, अभ्यासाचं ठिकाण स्वच्छ आणि शांत ठेवणे, अभ्यासाच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवणे, प्रोमोडोरो टेक्निकचा वापर करणे, ठराविक वेळेला अभ्यास करणे आणि अभ्यासाचं उद्दिष्ट स्पष्ट असावं. या सर्व टेक्निकचा तुम्हाला डेली वापर करायचा आहे. ठीक आहे. कारण जर तुम्ही याच्यामध्ये सातत्य ठेवलं तरच तुमची एकाग्रता वाढणार आहे. कारण हे एका दिवसामध्ये होणारी गोष्ट नाही. हळूहळू तुमच्यामध्ये बदल या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवून तुमची एकाग्रता वाढवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहिलं की अभ्यासातील एकाग्रताचे महत्त्व काय आहे आणि ती कशी वाढवायची. याच्यानंतर तुम्हाला अभ्यासामध्ये कोणत्या अडचणी येतात त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यावरती मी तुम्हाला इथून पुढचा व्हिडिओ त्या तुमच्या अडचणीवरती बनवू शकेल.